नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कोहळाची खीर। त्यासाठी मी इथे पाव किलो कोहळ कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे आणि त्याची प्युरी इथे काढून घेतलेली आहे। त्यासोबतच मी इथे एक पाव लिटर दूध घेतलेले आहे। ती लागणारे साहित्य या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे, चारोळी आणि ही वेलची पूड आहे। तर चला आपण आता इथे कोहळाची खीर बनवू। या पॉटमध्ये मी थोडेसे तूप टाकलेले आहे, ते तूप आता कढलेले आहे। यामध्ये मी कोहळाची जी आपण प्युरी बनवली आहे ती टाकून घेणार आहे। मी 1-2 मिनिट आपल्याला ह्या प्युरीला तुपामध्ये असे छान थोडेसे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली कोहळाची खीर, जी कोहळ शिजायला ठेवलं होतं आपण, ते आता छान 2 मिनिटांमध्ये मऊसर झाले आहे। तर यामध्ये आपण आता दूध टाकणार आहोत। थोडेसे घट्टसर अशी आपल्याला ही खीर या ठिकाणी करायची आहे। उपवासासाठी पण ही खीर खूप छान आहे। तुम्ही या ठिकाणी दुधाची आणि कोहळाची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। साखर यामध्ये आपली विरघळलेली आहे। आता यावर आपण चारोळी घालूया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बदामाचे किंवा काजूचे कापसुद्धा टाकू शकतात। तर यामध्ये आपण वेलची पूड टाकू। एक उकळी येण्यासाठी आपण इथे थोडासा गॅस मोठा करू आणि एक उकळी आल्यावर आपली कोहळाची सुंदर अशी खीर तयार आहे। मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्या कोहळाच्या खीरीला एक उकळी आली आहे। मी आता गॅस बंद करत आहे आणि आपली सुंदर अशी कोहळाची खीर तयार झाली आहे। ही आपली कोहळाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्हीही बघून ही खीर करू शकता आणि मला ही खीर कशी झाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत बाय बाय।